गायच्या गोठ्यामध्ये असलेल्या सापाला सर्पमित्रांनी दिले जीवनदान। हुडी हेगडी शिवारातील एका गायच्या गोठ्यामध्ये साप असल्याची माहिती शेतकरी बंधू दादाराव मंदाडे यांनी MH29 हेल्पिंग हँड्स इन नॅचरल क्लब यवतमाळ शाखा पुसदचे सर्पमित्र अभिषेक हरसुलकर यांना दिली। घटनास्थळी जाऊन सापाची पाहणी त्यांनी केली। यावेळी धामण या जातीचा बिनविषारी साप असल्याची ओळख झाली। सर्पमित्र अभिषेक हरसुलकर यांनी सहकारी सर्पमित्र आनंद खडसे व निखिल गायकवाड यांच्या सहकार्याने सापाला सुखरूप रेस्क्यू केलं व त्याला त्याच्या अधिवासात मुक्त केले। धनगर समाजाच्या मागणीविरोधात पांढरकवडा येथे आदिवासी समाजाचे रास्ता रोको आंदोलन। अनुसूचित जमातीच्या सूचीतील 36 क्रमांकावर औरान जमातीतील धांगड ही पोट जमात असून या धांगड पोट जमातीला इंग्रजी स्पेलिंगला धनगर असे गृहीत धरून ते धनगड आम्हीच असा खटाटोप करीत धनगर समाज या दाव्यावर आम्हाला अनुसूचित जमातीत समाविष्ट करा अशी मागणी करीत आहे। महाराष्ट्राला 2 मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक आणि स्वर्गीय सुधाकरराव नाईक सारखे नेते देणारे या ऊर्जावान नेतृत्वांचा जन्म ज्या पावन गावात झाला ते यवतमाळ जिल्ह्याचे पुसद तालुक्यातील गहुली हे गाव। याच गावात जन्मलेले स्वर्गीय वसंतराव नाईक व स्वर्गीय सुधाकरराव यांचे अंतिम संस्कारही याच गावात झाले। त्यांचे स्मृतीस्थळही थोडक्यात या गावाच्या मातीत नेतृत्व देण्याची प्रचंड ऊर्जा आहे व क्षमता आहे। मांडवा येथे अण्णाभाऊ साठे तैलचित्र व चौकाचे लोकार्पण सोहळा संपन्न। पुसद तालुक्यातील मांडवा येथे साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त दिनांक 29 सप्टेंबर 2024 रोजी तैलचित्र व चौकाचे लोकार्पण सोहळा संपन्न झालाय। वनविभाग निद्रावस्थेत तर शेतकरी मजूर शेतात येत नसल्यामुळे चिंतेत। वाघाने गायचा पाडला फडशा, शेतकरी शेतमजूर दहशतीत। मुक्त संचार करणाऱ्या वाघाचा त्वरित करा बंदोबस्त, मनसेचे उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांना निवेदन। शाळेत जायला बस नसल्याने विद्यार्थिनींचा पायदळ प्रवास। राळेगाव तालुक्यातील इंझापूर येथील विद्यार्थिनींना शाळेत जायला महामंडळाची एसटी बस नसल्यामुळे 3 ते 4 किलोमीटर पायदळ जावं लागते। इंझापूर येथील विद्यार्थिनी आंतरगाव येथे शाळेत पायदळ जातात। या विद्यार्थिनींना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय। त्यामुळे महामंडळाची एसटी बस त्वरित सुरू करण्याची मागणी यावेळी गावातील विद्यार्थिनींनी आमदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांच्याकडे केली आहे। गोर सेनेच्या वतीने महाआक्रोश मोर्चा। उपविभागीय अधिकारी कार्यालय व पोलीस स्टेशन यांना निवेदन। अत्याचार प्रकरणातील आरोपी मोकाट। बंजारा समाजासाठी लढणाऱ्या गौर सेनेच्या वतीने 30 सप्टेंबर रोजी महाआक्रोश मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। भरधाव आयशरने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीची मोडतोड होऊन तिचा चालक गंभीर जखमी झालाय, तसेच तो काही क्षणातच जागीच ठार झालाय। या अपघाताची ही गंभीर घटना 29 सप्टेंबरला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास बाभुळगाव तालुक्यातील वीरखेड फाट्याजवळ घडली। इसमाच्या डोक्यावर विटेने हल्ला। काठी दिग्रस येथे इसमाच्या डोक्यावर विटेने हल्ला केल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी रस्त्यावरून झाडू मारत असताना या ठिकाणी झाडू का मारत आहे अशी विचारणा केली असता ही जागा आमची असून तुमचा रस्ता नाही असे म्हणून शिवीगाळ करून विटेने डोक्यावर हल्ला केला। या प्रकरणी रोहिदास गणपत चव्हाण यांच्या तक्रारीवरून सुनील गणपत चव्हाण विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे। शेतकरी शेतमजुरांसह महाविकास आघाडीचा मोर्चा धडकला कळंब तहसील कार्यालयावर। आदिवासी समाजाची खावती शेतकरी शेतमजूर घरकुल लाभार्थी बेरोजगार युवक आरोग्य शैक्षणिक यांच्या हिताच्या गोष्टी करत शेतकऱ्यांची थट्टा करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाला जागे करण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या वतीने येथील बाजार समिती येथून तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला आहे। शस्त्र हातात घेऊन रील बनवणाऱ्यावर कारवाई। शस्त्र घेऊन शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न। समाज माध्यमावर रील्स बनवून भाईगिरी करणाऱ्याचं प्रमाण वाढले आहे। अशा घटनेकडे पोलीस लक्ष ठेवून असतात। गुन्हेगारी करणाऱ्या इसमावर 30 सप्टेंबर रोजी गोपनीय माहितीद्वारे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास भगत यांना माहिती मिळाली असताना सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होत असताना एका इसमाने शस्त्र घेऊन इंस्टाग्रामवर रील्स बनवून व्हायरल केला। हा इसम धारदार चाकू बाळगत होता अशी माहिती गोपनीय मिळाली।
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या मार्फत शिक्षकांसाठी दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा 2023 चे आयोजन राज्यात केले होते। या स्पर्धेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला आहे। यामध्ये आपल्या पुसद पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा वडसद गाव या ठिकाणी कार्यरत असलेल्या उपक्रमशील शिक्षक माननीय श्री अनिल उमाजी दुम्हारे सर यांनी 3री ते 5वी भाषा गटातून पुसद तालुक्यातून 3रा क्रमांक मिळवला आहे। राज्याचे कॅबिनेट मंत्री यांच्या वाहनाचा अपघात, वाहनाचा चुराडा, सुदैवाने मंत्री सुखरूप। प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या वाहनाला 3 ऑक्टोबर गुरुवारी रात्री पहाटेच्या सुमारास अपघात घडला असून यामध्ये समोरून वाहनाचा चुराडा झाला आहे, तर मंत्री महोदय सुदैवाने सुखरूप आहेत। सदर अपघात यवतमाळ जिल्ह्याचे दिग्रस ते आर्णी रोडवरील कोपरा गावाजवळ घडल्याचं सांगण्यात येत आहे। पिकअप वाहनामुळे हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे। युथ काँग्रेस तालुका अध्यक्ष विनायक लोंढे याला फाशीची शिक्षा द्या, बीजेपीची मागणी। बलात्कार प्रकरणातील आरोपी युथ काँग्रेस तालुका अध्यक्ष विनायक लोंढे याला फाशीची शिक्षा मिळावी या मागणीसाठी निवेदन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांच्या मार्फत देण्यात आले। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, पेढे वाटून व फटाके फोडून आनंद साजरा। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आमदार श्री इंद्रनील नाईक मित्र परिवाराच्या वतीने पुसद बस स्थानक परिसरामध्ये पेढे वाटून व फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला। पारडी येथे घरकुल तिथे शोषखड्डा योजनेचा शुभारंभ। राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त घर तिथे शोषखड्डा उपक्रमाअंतर्गत पुसद पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या पारडी या ठिकाणी घरकुल तिथे शोषखड्डा उपक्रमाअंतर्गत शुभारंभ करण्यात आला। शेतकऱ्यांची हेळसांड, बँकेचे ढिसाळ नियोजन। दरवर्षीप्रमाणे शेतकरी नियमितपणे पीक विमा काढत असतो। त्याचप्रमाणे 2023 आणि 2024 या खरीप हंगामाचा विमा सर्व शेतकऱ्यांनी काढला होता। त्यानुसार मिळणारा पीक विमा पुरेशी भरपाई नसते, परंतु तेवढाच आधार शेतकऱ्यांना नक्कीच होतो। त्यासाठी शासनाने मदत म्हणून दिलेले पैसे 2023 व 24 या खरीप हंगामाचे यावर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले आहे। ते म्हणजे हेक्टरी 5,000 प्रमाणे ते पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांची यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेत खूप गर्दी झाली। भ्रष्टाचार प्रकरणात कारवाई न झाल्याने असंवेदनशील प्रशासनाची तेरवी, अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराचा यवतमाळात अतिरेक। शासकीय अधिकाऱ्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी कारवाई न झाल्याने सामाजिक कार्यकर्ते अमोल कोमावार यांच्या यवतमाळ येथील आझाद मैदानात आमरण उपोषण सुरू आहे। दरम्यान 13 दिवस झाल्यानंतर सुद्धा जिल्हा प्रशासनाने त्यांच्या या उपोषणाकडे लक्ष दिले नाही। त्यामुळे अमोल कोमावार यांनी आपले जिल्हा प्रशासन मृत झाल्याचे समजून त्यांची तेरवी केली। नात्याला काळीमा फासत महिलेवर पाशवी अत्याचार, नराधमांसह तिघांवर गुन्हा दाखल। अल्मास नगरात समाजमन सुन्न करणारी घटना। महिला बँकेच्या ठेवीदारांचे आंदोलन। बाबाजी दाते महिला बँकेचे ठेवीदार सोमवार दिनांक 30 सप्टेंबर पासून उपनिबंधक कार्यालय परिसरात बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे। एका वृद्ध महिलेच्या गळ्यातून तर दुसऱ्या महिलेच्या पाकिटातून मंगळसूत्र लंपास करण्यात आले आहे। दोन्ही मंगळसूत्रांची एकत्रित किंमत 65,000 रुपये एवढी आहे। ही गंभीर घटना 28 सप्टेंबरला दुपारी 4 वाजताच्या सुमारास येथील आझाद मैदानात घडली आहे। दिग्रसमध्ये आदिवासी बांधवांनी केला रास्ता रोको, तहसीलदारांना दिले निवेदन। दिग्रस तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने आदिवासी समाजातील धनगर समाजाची होणारी घुसखोरी थांबवण्याचा विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन केले गेले। धनगर जाती आदिवासी नसून आदिवासींचे आरक्षण व सवलत धनगरांना देऊ नये, धनगर समाजाच्या अभ्यासासाठी नेमण्यात आलेल्या टाटा या समाजशास्त्र संस्थेचा अहवाल जाहीर करावा, अधिसंख्य पदामुळे रिक्त झालेल्या आदिवासींच्या 12,500 जागा तात्काळ भराव्यात आणि अनुसूचित जमाती अनुशेषाची 55,687 पदे तात्काळ भरण्यात यावी व आदिवासी पेसा 17 संवर्गातील पदभरती प्रक्रिया तातडीने राबवावी अशाचे निवेदन तहसीलदार दिग्रस यांच्या मार्फत महामहिम राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्र्यांना देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती। येत्या 3 ऑक्टोबर रोजी नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे। त्यामुळे नगर जिल्ह्यातील श्री रेणुका माता मित्र मंडळ पाणेगाव, श्री क्षेत्र माहूरगड ते श्री क्षेत्र पाणेगाव असा पायी ज्योत सोहळा वर्षप्रथम या मंडळाच्या असंख्य कार्यकर्ते माहूरगडावर ज्योत घेऊन शहरामध्ये दाखल होत आहे।
हे कार्यकर्ते शहरात दाखल होत असताना येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव फुके यांच्या नजरेत आले आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भव्य महाआरती संपन्न झाली। कर्णकर्कश फटाका, सायलेन्सरवर फिरला बुलडोझर, पुसद उपजिल्हा वाहतूक शाखेची कारवाई। चांदीचा मुकुट चोरणाऱ्यांना अटक, मुद्देमाल केला जप्त, यवतमाळ शहर पोलिसांची कारवाई। जिल्हा न्यायालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न। जिल्हा न्यायालय यवतमाळ येथे कार्यरत कर्मचारी यांची पाल्यांचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा जिल्हा न्यायालयात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या सर्व संघटनांनी मिळून आयोजित केला होता। पंचायत समिती पुसद अंतर्गत येत असलेल्या उल्हासवाडी या गावकऱ्यांना पाण्यासाठी वन भटकावे लागत आहे। अतिवृष्टीच्या पावसामुळे विहीर वाहून गेल्याने पाणी पिण्याचा मोठा प्रश्न उल्हासवाडी गावकऱ्यांवर निर्माण झाला आहे। पुसदमधील जवान आसाम येथे कर्तव्यावर शहीद। यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील रहिवासी असलेला जवान आसाम सीमेवर कर्तव्यावर असताना शहीद झाल्याची घटना घडली आहे। विशाल इंगोले वय 25 वर्ष असे या जवानाचे नाव आहे। या घटनेमुळे लक्ष्मीनगर, बोरगडी, नवीन पुसदसह पुसद तालुक्यात शोककळा पसरली आहे। राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये पुसदच्या शिक्षिकेने पटकावला अव्वल क्रमांक। शिक्षकांसाठी घेण्यात आलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत पंचायत समिती पुसदमधील शिक्षिकेने 2 वेळा प्रथम क्रमांक पटकावला। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक यांच्याकडून विविध वर्ग आणि वेगवेगळे विषयावर दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत हजारो शिक्षकांनी सहभाग घेतला।